विषय भूगोल, प्रकरण क्रमांक 2, अंतर्गत हालचाली. अभ्यास घटक. 1. नैसर्गिक घटक. त्यामध्ये आपल्याला पाहायचे स्वरूप, कारणे व परिणाम. 2. भूपृष्ठांतर्गत हालचाली, स्वरूप व वर्गीकरण. नैसर्गिक आपत्ती. पृथ्वीवर काही वेळेस महापूर, वादळं, हिमवर्षाव, अतिवृष्टी, भूकंप, ज्वालामुखी यासारख्या नैसर्गिक आपत्ती येतात. भूकंप व ज्वालामुखी यासारख्या नैसर्गिक आपत्ती भूपृष्ठ अंतर्गत हालचालीमुळे उद्भवतात. नैसर्गिक आपत्तीमुळं मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी होते. या ठिकाणी आपल्याला नेपाळमधील भूकंपाची वर्तमानपत्रामधील बातमी जी आहे तर ती बातमी दिलेली आहे. बातमी आपण वाचायची, खालील छायाचित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यासोबत काही प्रश्न दिलेले आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाहिजे आहेत. पहा, हा नेपाळमध्ये झालेला भूकंप आहे. 1500 जणांचा बळी या भूकंपामध्ये गेलेला आहे. या भूकंपामध्ये भारतातील 53 मृतांची संख्या आहे. तिबेटमध्ये 12, बांगलादेशमध्ये 2. तर असे हे 2 मोठे भूकंपाचे हादरे बसलेले आहेत. पहा, तर ही पाठ्यपुस्तकामधली वर्तमानपत्रामध्ये दिलेली बातमी जी आहे तर ती सविस्तरपणे आपण वाचल्यानंतर आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची. तर ते प्रश्न आपण अगोदर पाहूयात. आता मृत्यूचं तांडव कशामुळं घडलं? मृत्यूचं तांडव भूकंपामुळं घडलं. भूकंपाची तीव्रता किती होती? या भूकंपाची तीव्रता 7.9 आणि 6.6 रिश्टर स्केल होती. भूकंपामुळे सर्वात जास्त बाधित झालेला देश कोणता? भूकंपामुळं सर्वात जास्त बाधित झालेला देश नेपाळ होय. भूकंपाचे केंद्रस्थान कुठे आहे? भूकंपाचे केंद्रस्थान लामजुंग, नेपाळ होते. आपत्तीग्रस्त इतर देश कोणते? भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार व तिबेट. भूकंपाचे केंद्र किती खोलीवर होते? भूकंपाचे केंद्र भूगर्भात सुमारे 11 किलोमीटर खोलीवर होते. भूकंपामुळे कोणकोणत्या प्रकारची हानी झाल्याची दिसते? भूकंपामुळे जीवित व वित्तहानी झाल्याची दिसते. भूकंप घडण्यामागचं कारण काय असावं? पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली हे भूकंप घडण्यामागचं कारण असावं. तुम्हाला कधी अशा भूकंपाचा अनुभव आला आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर आपण आपल्याला स्वतःचा जो काय अनुभव असेल तर त्या स्वतःच्या अनुभवानुसार आपल्याला हा जो प्रश्न जो आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नमूद करायचं आहे, उत्तर आपल्याला लिहायचं आहे. पहा मुलांनो, भूपृष्ठ अंतर्गत हालचालीचे स्वरूप. प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते. ही ऊर्जा लहरीच्या स्वरूपात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असते. ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होऊन हालचाली होतात. भूपृष्ठांतर्गत हालचाली या मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होतात. अंतर्गत भूहालचालीचं वर्गीकरण गती, दिशा व भूरूपावर आधारित केले जाते. भूपृष्ठांतर्गत हालचालीचं वर्गीकरण. आता मग सांगितले पहा तुम्हाला की गतीवर आधारित भूहालचाली, दिशेवर आधारित भूहालचाली आणि भूरूपावर आधारित भूहालचाली. तर आपल्याला या ठिकाणी भूपृष्ठांतर्गत हालचालीचं वर्गीकरण दिलेलं आहे. 1. गतीवर आधारित भूहालचाली, मंद भूहालचाली व शीघ्र भूहालचाली. दिशेवर आधारित भूहालचाली, क्षितिज समांतर भूहालचाली, ऊर्ध्वगामी भूहालचाली व अधोगामी भूहालचाली. भूरूपावर आधारित भूहालचाली, खंड भूहालचाली व पर्वतजन्य भूहालचाली. मंद भूहालचाल. मंद भूहालचालीचे भूकवचावर खालील स्वरूपात परिणाम दिसून येतात. पर्वत निर्माणकारी हालचाली. 2. खंड निर्माण करणाऱ्या हालचाली. तर या 2 स्वरूपामध्ये मंद भूहालचालीचे भूकवचावरती आपल्याला परिणाम जे आहेत तर ते परिणाम हे दिसून येतात.
त्यापैकी आपण पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली पाहूयात. पर्वत निर्माण करणाऱ्या हालचालीमध्ये पुढील हालचालींचा समावेश होतो. वली पर्वत, गटपर्वत, खचदरी. यामध्ये आपल्याला 3 छायाचित्र दाखवलेली आहेत. डावीकडचं वली पर्वताचं छायाचित्र दिसतंय. दुसरा आहे पहा मेघालय पठार, गटपर्वताचं छायाचित्र दाखवले आणि खाली नर्मदा नदीची असणारी खचदरी जी आहे तर ती नर्मदा नदीची खचदरी ही आपल्याला दाखवली गेलेली आहे. वली पर्वत. अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकाच्या दिशेने जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. तेव्हा मृदू खडकाच्या थरावर दाब पडून वळ्या निर्माण होतात. परिणामी भूपृष्ठाचा भाग उचलला जातो. वली पर्वतांची निर्मिती होते. उदाहरणार्थ हिमालय पर्वत, अरवली पर्वत, रॉकी पर्वत, अँडीज पर्वत, आल्प्स पर्वत. आपल्याला या ठिकाणी वली पर्वताचे छायाचित्र जे आहेत तर ते छायाचित्र दाखवले गेलेले आहे. 2.61 आकृती आहे अ आणि 2.6 ब. वली पर्वत कशा प्रकारे निर्माण झाले तर ते या आकृतीमध्ये आपल्याला दाखवले गेलेले आहे. पहा गटपर्वत. अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. तेव्हा खडकावर ताण निर्माण होऊन विभंग तयार होतात. अशाच प्रकारे कठीण खडकामध्ये ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्यानेही दाब पडून असे विभंग तयार होतात. 2 समांतर विभागांमधील भूकवचाचा भाग वर उचलला जातो. तेव्हा उचलला गेलेला भाग ठोकळ्याप्रमाणे दिसतो. असा भूभाग गटपर्वत म्हणून ओळखला जातो. उदाहरणार्थ युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, भारतातील मेघालय पठार. दाबाच्या परिणामामुळं छायाचित्रामध्ये आपल्याला वरच्या बाजूला गटपर्वताची आकृती दिलेली आहे आणि खालचं छायाचित्र जे आहे तर ते भारतामधील मेघालय पठार जे आहे तर ते मेघालय पठार हे तयार झालेलं दाखवलं गेलेलं आहे. पहा या दाबाच्या परिणामातून. खचदरी. कधीकधी भूकवचावर ताण पडून समोरासमोर 2 तडे पडतात. त्या 2 तड्यादरम्यानचा भूभाग खाली खचतो. असा खचलेला खोलगट भूभाग म्हणजेच खचदरी होय. खचदरीच्या दोन्ही बाजूचे उतार तीव्र असतात. उदाहरणार्थ भारतातील नर्मदा नदीची खचदरी, आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली, युरोपमधील राहीन नदीची खचदरी. या ठिकाणी 2 छायाचित्र दाखवलेत. पहा पहिल्या छायाचित्रामध्ये खचदरीची आपल्याला आकृती जी आहे तर ती आकृती दिलेली आहे. खालच्या छायाचित्रामध्ये नर्मदा नदीने तयार केलेली खचदरी जी आहे तर ती दिसते. पहा खचदरीचे दोन्ही बाजूचे उतार जे आहेत तर ते उतार पहा तीव्र उतार आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. खंड निर्माण करणाऱ्या हालचाली. मंद भूहालचालीमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो. भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपासून वर उचलला गेल्यामुळं खंडाची निर्मिती होते. अशा हालचालीमुळे विस्तीर्ण पठाराचीही निर्मिती होऊ शकते. म्हणून या भूहालचाली खंड निर्माणकारी हालचाली म्हणून ओळखल्या जातात. मूळचा भूभाग खचला गेल्यास तो समुद्र सपाटीच्या खाली जातो. अशा वेळी तो भाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागर तळाचा भाग बनतो. शीघ्र भूहालचाली. शीघ्र भूहालचालीचे पुढील स्वरूपात परिणाम दिसून येतात. 1. भूकंप. 2. ज्वालामुखी. पहिल्या छायाचित्रामध्ये आपल्याला भूकंपाचं छायाचित्र दाखवले आणि दुसऱ्या छायाचित्रामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झालेला दाखवला आहे. पहा केंद्रीय ज्वालामुखी जो आहे तर तो केंद्रीय ज्वालामुखी छायाचित्र दाखवले गेलेलं आहे. तर आता आपण शीघ्र भूहालचालींची माहिती घेऊयात. भूकंप. आपण पाठाच्या सुरुवातीला भूकंपाची
बातमीचा अभ्यास करून चर्चा केलेली आहे. नेपाळमधील ती भूकंप होता पहा, वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी आपण सुरुवातीलाच अभ्यासलेली आहे. त्या बातमीचा आपण अभ्यास करून काही प्रश्नांची उत्तरं आपण मिळवलेली आहेत. तर अशा त्या बातमीचा आपण चर्चा करून अभ्यास केलेला आहे पहा. आता भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणं. भूकंप ही भूकवसाची हालचाल आहे. भूपृष्ठाच्या अंतर्गत होणाऱ्या हालचालीमुळे भूकवसात प्रचंड ताण निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तेथील ऊर्जेचं उत्सर्जन होतं व ऊर्जा लहरी निर्माण होतात. यामुळे भूपृष्ठ कंप पावते म्हणजेच भूकंप होतो. भूकंपाची तीव्रता रिश्टर या एककात भूकंप मापन यंत्राने मोजतात. या ठिकाणी आपल्याला साधे भूकंपमापक यंत्र जे आहे तर ते साधे भूकंपमापक यंत्र दाखवलेलं आहे आणि त्या भूकंपाचा आलेख जो आहे तर तो आलेखही त्यामध्ये खाली दाखवला गेलेला आहे पहा. माहीत आहे का तुम्हाला, रेल्वे स्टेशनच्या फलाटावर उभे असताना जवळच्या रुळावरून एखादी गाडी वेगाने जात असल्यास फलाटावर कंपने जाणवतात. एखाद्या पुलावरून अवजड वाहने वेगाने जात असेल तर पुलावर कंपने जाणवतात. या अनुभवातून भूकंपाच्या वेळी होणाऱ्या कंपनांचा काहीसा अंदाज आपल्याला बांधता येतो. पहा, आपण रेल्वे स्टेशनवरती किंवा एखाद्या पुलावरून जर आपण जात असेल तर त्या ठिकाणी वाहन गेल्यानंतर आपल्याला त्या पुलावरती आपल्याला काही कंपनं जाणवतात किंवा रेल्वे स्टेशनवरती सुद्धा गाडी आल्यानंतर गाडीचा वेग जो असतो तर त्या वेगामुळे आपल्याला फलाटावरती सुद्धा कंपनं जाणवतात पहा. तर या दोन उदाहरणावरून आपल्याला भूकंपाच्या कंपनाचा काहीसा अंदाज या ठिकाणी बांधता येणार आहे. माहीत आहे का तुम्हाला, भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरेशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक व अंटार्क्टिक हे 7 प्रमुख भूपट्ट आहेत. पृथ्वीचं कवच अशा भूपट्टांनी तयार झालेलं आहे. या भूपट्टावर खंड व महासागर पसरलेले आहेत. पृथ्वीच्या प्रावरणात निर्माण होणाऱ्या दाब व ताणानुसार हे भूपट्ट वेगवेगळ्या दिशेनं सरकत असतात. भूकंपाची कारणं: 1. भूपट्ट सरकणं. 2. भूपट्ट एकमेकावरती आदळणं. 3. भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणं. 4. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकामध्ये विभंग निर्माण होणं. 5. ज्वालामुखीचे उद्रेक होणे. भूकंप नाभी व अपिकेंद्र. भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालीमुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. या ऊर्जेचं उत्सर्जन ज्या ठिकाणाहून होते त्या ठिकाणी भूकंप केंद्र असतं. अशा केंद्रास भूकंप नाभी म्हणतात. ऊर्जा लहरी भूपृष्ठावर जेथे सर्वात प्रथम पोहोचतात अशा केंद्रास भूकंपाचे अपिकेंद्र म्हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंप नाभीशी लंबरूप असते. भूकंप लहरी. भूकंप लहरीचे खालील 3 प्रकार होय: प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, भूपृष्ठ लहरी. या आकृतीमध्ये पहा, आपल्याला या 3 लहरी ज्या आहेत, प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी आणि भूपृष्ठ लहरी, या दाखवल्या गेलेल्या आहेत. 3 प्रकार आहेत पाहे. या ठिकाणी ही एक आकृती दाखवली पहा मोठ्या स्वरूपामध्ये. भूकंप लहरीचे प्रकार: प्राथमिक लहरी, प्रायमरी वेव्ज, त्याला पी वेव्ज असं म्हटलं गेलेलं आहे पहा. भूगर्भात ऊर्जेचं उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावरती सर्वप्रथम पोहोचतात. या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. या लहरींच्या मार्गातील खडकामधील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होतात. त्यामुळे या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी
असेही संबोधतात. या लहरी घन, द्रव व वायू या तिन्ही माध्यमातून प्रवास करू शकतात. मात्र द्रव रूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. प्राथमिक लहरीमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे हलतात. दुय्यम लहरी. प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी म्हटले जाते. त्यांना धक्का लहरी असेही म्हणतात. या लहरी नाभी केंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो. या लहरी घन पदार्थातून प्रवास करतात. प्राथमिक लहरींपेक्षा दुय्यम लहरी या अधिक विध्वंसक असतात. 3. भूपृष्ठ लहरी. प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. या लहरी भूकवचात परिघाच्या दिशेने प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात. भूकंप मापन यंत्र दिले पहा. भूकंप मापन यंत्राद्वारे भूकंप लहरीचा आलेख काढता येतो. या आलेखाचा अभ्यास करून भूकंपाची तीव्रता कळते. भूकंप मापन यंत्राद्वारे अतिसूक्ष्म लहरी देखील मोजता येतात. भूकंपाचे परिणाम. 1. जमिनीला तडे पडणे. 2. भूमिपात होऊन दरडी कोसळणे. 3. भूजलाचे मार्ग बदलणे. 4. काही प्रदेश उंचावले जाणे तर काही प्रदेश खचणे. सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होणे. 6. हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळणे. 7. प्रचंड प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होणे. 8. वाहतुकीचे मार्ग खंडित होणे. 9. संदेशवहन व्यवस्था कोलमडणे. तर असे हे भूकंपाचे परिणाम जे आहेत, तर ते भूकंप घडल्यानंतर हे परिणाम आपल्याला जाणवतात. ते परिणाम या ठिकाणी दिलेले आहेत. ज्वालामुखी. 2 छायाचित्र दिलेले आहेत पहा. केंद्रीय ज्वालामुखी छायाचित्र आहे एक आणि दुसरा आहे भेगीय ज्वालामुखी. ज्वालामुखी. पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वी पृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजेच ज्वालामुखीचा उद्रेक होय. ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रवरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लाव्हारस म्हटले जाते. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या स्वरूपानुसार प्रकार. 2 प्रकार आहेत पहा. एक केंद्रीय ज्वालामुखी, त्याखाली त्याची आकृती दिलेली आहे. आणि दुसरा प्रकार आहे भेगीय ज्वालामुखी, त्याखाली त्याचं छायाचित्र दिलेलं आहे पहा. केंद्रीय ज्वालामुखी. उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठांतर्गत मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो. बाहेर आलेला लाव्हारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो. त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलिमांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीचे व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची उदाहरणं आहेत. आपल्याला या ठिकाणी आकृती दिली पहा 2.16. केंद्रीय ज्वालामुखीची आकृती जी आहे, तर ती आकृती आपल्याला या ठिकाणी दिसते पहा. भेगीय ज्वालामुखी. ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तडांमधून बाहेर पडतो त्याला भेगीय ज्वालामुखी म्हणतात. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या दोन्ही बाजूस पसरतात. त्यामुळे ज्वालामुखी पठारे तयार होतात. भारतातील दख्खनचे पठार अशा पद्धतीच्या ज्वालामुखीमुळे तयार झाले आहे. 2.17 आकृती दिलेली आहे भेगीय ज्वालामुखीची. उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे प्रकार
उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे पुढील 3 प्रकार पडतात. जागृत ज्वालामुखी. 1. ज्या ज्वालामुखीचा वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदाहरणार्थ भूमध्य समुद्रातील स्ट्रांबोली. 2. सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी. जो ज्वालामुखी काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो असा ज्वालामुखी म्हणजे सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी होय. उदाहरणार्थ भारतातील बॅरन बेट. 3. मृत ज्वालामुखी. ज्या ज्वालामुखीतून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही असा ज्वालामुखी म्हणजे मृत ज्वालामुखी होय. उदाहरणार्थ टांझानियातील किलिमांजारो. तर असे उद्रेकानुसार ज्वालामुखीचे जे 3 प्रकार जे आहेत, जागृत ज्वालामुखी, 2 सुप्त व निद्रिस्त ज्वालामुखी, 3 मृत ज्वालामुखी. भूपट्ट सीमांचा भूकंप क्षेत्र व ज्वालामुखी क्षेत्र यांच्याशी असणारा थेट संबंध. 1. बहुतेक भूकंप क्षेत्राचा व ज्वालामुखी क्षेत्रांचा विस्तार हा भूपट्टाच्या सीमावर्ती भागात दिसून येतो. भूपट्ट सीमांच्या ज्या भागात प्रदेश भूकवचाच्या आत जातो त्या ठिकाणी भूपट्ट ऱ्हास पावत असतो. अशा सीमांना भूपट्ट ऱ्हास सीमा म्हणतात. 3. ज्या भूपट्ट सीमांच्या क्षेत्रात नवीन भूपृष्ठ आकारास येत असतात अशा सीमांना भूपृष्ठ निर्मिती सीमा म्हणतात. या दोन्ही क्रिया भूकवचात सतत सुरू असतात. ज्वालामुखीचे परिणाम. जीवित व वित्तहानी होते. 2. त्सुनामी लाटा निर्माण होणे. 3. पर्यावरणाचे संतुलन बिघडणे. 4. ज्वालामुखीच्या राखेमुळं जमीन सुपीक बनणे. 5. लाव्हारसामुळे अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध होणे. 6. नवभूमी निर्माण होणे अथवा एखादे बेट नष्ट होणे. 7. मृत ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण होतात. हे ज्वालामुखीचे परिणाम दिलेले आहेत पहा. माहीत आहे का तुम्हाला, भारताच्या मुख्य भूमीच्या आग्नेय दिशेस बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह आहे. या समूहामधील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचे क्षेत्र आहे. हा ज्वालामुखी गेली कित्येक वर्ष सुप्त अवस्थेत होता, परंतु फेब्रुवारी 2017 पासून या ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे. या उद्रेकातून प्रामुख्याने धूर आणि चिखल बाहेर पडत असून काही प्रमाणात लाव्हा रससुद्धा बाहेर पडत आहे.